साताऱ्यात अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याजवळील थडगं सातारा प्रशासनानं आता हटवलाय। नगरपालिका आणि पोलिसांची ही धडक कारवाई बघायला मिळाली। प्रतापगडावरील अफजल खानच्या कबरीचे अतिक्रमण काढल्यानंतर ही दुसरी कडक कारवाई केली गेली आहे। किल्ले अजिंक्य तारा पायथ्यालगत असलेलं अनधिकृत थडगं आता सातारा नगरपालिकेनं मध्यरात्री हटवलं। काळोख्या रात्री केलेल्या या स्ट्राईकवर हे अतिक्रमण काढलं असून या दरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा तैनात होता। गेल्या 3 वर्षांपासून सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये गड किल्ले तसंच अतिक्रमण केलेल्या जागांवरील बांधकामावर हातोडा टाकण्याचं काम सुरू आहे। आणि यामध्ये प्रामुख्यानं प्रतापगडावरील अफजल खानच्या कबरीचं उदात्तीकरण आणि अतिक्रमण केलेली जागा 2.5 वर्षांपूर्वी पोलीस बंदोबस्तात पहाटेच भुईसपाट करण्यात आली होती आणि त्यानंतरही गड किल्ल्यांवरचं जे अतिक्रमण आहे ते प्रशासनाच्या रडारवर होती आणि अशातूनच आता अजिंक्य तारा किल्ल्याच्या पायथ्याशी असणारी अनधिकृत 2 थडगी ही जमीनदोस्त करण्यात आल्याचं बघायला मिळतंय। आणि याच संपूर्ण घटनेवर अजिंक्य तारा किल्ल्याच्या पायथ्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी। तर दृश्य आपण बघू शकतो, अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याजवळील थडगं आता हे हटवण्यात आलेलं आहे। याआधी सुद्धा कारवाई झालेली होती। पोलिसांची ही दुसरी महत्त्वाची आणि मोठी कारवाई म्हणावी लागेल। प्रतापगडावरील अफजल खानच्या कबरीचं अतिक्रमण काढल्यानंतर ही दुसरी कडक कारवाई नगरपालिका आणि पोलिसांनी केली। मध्यरात्री हे अतिक्रमण हटवण्यात आलं। या दरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त सुद्धा तैनात होता। कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी मध्यरात्री हे थडगं हटवण्यात आलेलं आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी। बघूयात। सातारा जिल्ह्यामध्ये अनेक गड किल्ले आहेत आणि अशातच सातारा शहरालगत असणारा जो अजिंक्य तारा किल्ला आहे, या किल्ल्याच्या पायथ्याला 2 अनधिकृत थडगी होती आणि ती अनधिकृत थडगी काल पोलीस प्रशासनाच्या मार्फत आणि नगरपालिकेच्या मार्फत हटवण्यात आलेली आहे। कडक अशी मोहीम राबवण्यात आलेली आहे। मध्यरात्री ही कारवाई करण्यात आलेली आहे। जवळपास 60 ते 70 पोलिसांचा फौजफाटा यांच्या मार्फत सातारा नगरपालिकेने ही कडक कारवाई केलेली आहे। मी आता अजिंक्य तारा किल्ल्याच्याच पायथ्याला उभा आहे। आपण बघू शकता संपूर्ण ही 2 थडगी होती ती जमीनदोस्त करण्याचं देखील काम नगरपालिका आणि पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आलेलं आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर गेल्या 3 वर्षांपासून सातारा जिल्ह्यामध्ये जे गड किल्ले आहेत त्या गड किल्ल्यांवरील जे अतिक्रमण आहेत त्याच्यावर हातोडा पाडण्याचं काम देखील प्रशासनामार्फत सुरू आहे। गेल्या 2 वर्षापूर्वीच आपण बघायला गेलं तर प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याला जो अफजल खानाची कबर होती त्या कबरीचं देखील पहाटेच एक मोहीम राबवत सातारा पोलिसांनी देखील धडक कारवाई करत संपूर्ण अतिक्रमण काढून टाकलेलं होतं। त्यानंतरच आता अजिंक्य ताराच्या किल्ल्याच्या पायथ्याला जे अतिक्रमण केलेलं आहे ते देखील मध्यरात्री सातारा पोलीस आणि नगरपालिकेमार्फत काढण्यात आलेलं आहे। एकंदरीत या संपूर्ण पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर या संपूर्ण गड किल्ल्यांवरील जे अतिक्रमण केलेलं आहे त्याच्यावर हातोडा पाडणार असल्याचं देखील सातारा पोलीस आणि सातारा प्रशासनामार्फत सांगण्यात येत आहे। कॅमेरामन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा। तर साताऱ्यातली दुसरी आणि ही मोठी कारवाई म्हणावी लागेल। याआधी प्रतापगडावरील अफजल खानच्या कबरीचं अतिक्रमण काढलेलं होतं, त्यानंतर आता अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याजवळील थडगं सातारा प्रशासनानं हटवलेलं आहे। मध्यरात्री ही कारवाई केली गेली। पोलिसांचा चोख बंदोबस्त होता। नगरपालिका आणि पोलिसांनी ही धडक कारवाई केलेली आहे। याच्यामध्ये मी एवढं सांगेन की सातारा हे ऐतिहासिक शहर आहे, त्यामुळे ते खूप सारे गड किल्ले आहेत। याच्यावर काळाच्या ओघात विविध प्रकारची अतिक्रमणं झालेली आहेत। हे अतिक्रमण जे आहेत ती त्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी काढणं अपेक्षित आहे, त्याच्यानुसार ते कारवाई करतायत आणि जेव्हा कधी ते आमची मदत मागतात या बाबतीत तेव्हा आम्ही ती पोलीस प्रशासनातर्फे त्यांना आम्ही बंदोबस्त देऊ। यामध्ये दुसरं एक फक्त महत्वाचं आहे, जे काल थडगं काढलं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये।